नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य क्षेत्रातील ठळक बातम्यांचं वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूर जिल्ह्यातील सातनवरी गावाने इतिहास घडवलाय। सातनवरी हे भारतातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव म्हणून घोषित करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या क्रांतिकारी उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की राज्यातील प्रत्येक तालुक्यात 10 गाव स्मार्ट आणि इंटेलिजंट बनवली जातील। पहिल्या टप्प्यात 3500 गावांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडलं जाईल। यामध्ये ड्रोन फवारणी, स्मार्ट सिंचन, टेलिमेडिसिन, AI, शिक्षण आणि बँक ऑन व्हील्स यासारख्या 18 सेवांचा समावेश असेल। या कार्यक्रमात सहभागी तंत्रज्ञान कंपन्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। याचबरोबर 40 नव्या अंगणवाड्यांचं ई-भूमिपूजन आणि सौर पॅनलचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा देखील पार पडला। सातनवरी गाव आता देशातील इतर गावांसाठी आदर्श मॉडेल ठरणार आहे। नागपूर पोलिसांच्या ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत आणखी एक मोठी कामगिरी समोर आली आहे। झोन 4 च्या विशेष पथकाने सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठाकूर प्लॉट ताजबाग परिसरातील बाबा ताज गेस्ट हाऊसवर छापा टाकत गांजा विक्री रॅकेटचा पर्दाफाश केला। या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 किलो 990 ग्राम गांजा, 14,700 रुपये रोख, 1 मोपेड आणि 4 मोबाईलसह एकूण 2,17,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आलाय की आरोपी हे त्यांच्या फरार साथीदाराच्या मदतीने गांजाची विक्री करायला आले होते। संबंधितांवर NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून आता पोलिसांचा शोध फरार आरोपीकडे वळलाय। ही यशस्वी कारवाई DCP रश्मिता राव आणि ACP नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI प्रशांत साबले आणि त्यांच्या पथकाने पार पडली। एक दुर्दैवी अपघात आणि आणखी एका तरुणाचा मृत्यू। गडचिरोलीहून उमरेडला परतताना एक कार मरू नदीत कोसळली आणि 26 वर्षीय सागर वाघमारे याचा मृत्यू झाला। ही दुर्घटना रविवारी सकाळी 7:20 घडली। सागर वाघमारे हे वडसा गडचिरोली येथून परतत असताना कारवरील नियंत्रण सुटले आणि ती थेट मरू नदीत जाऊन पडली। नदीचा प्रवाह प्रचंड वेगाने असल्यामुळे कार काही क्षणात वाहून गेली आणि सागर यांचा मृत्यू कारमध्येच झाला। स्थानिक मच्छीमारांनी धाडस दाखवत मृतदेह बाहेर काढला आणि त्यानंतर कारही नदी बाहेर काढली। पोस्टमॉर्टम नंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला। पण या घटनेमुळे पुन्हा एकदा मरू नदीच्या खस्ताहाल पुलाची अवस्था समोर आली आहे। पुलावर सुरक्षा रेलिंग तुटलेली असून कोणतीही दुरुस्ती वा खबरदारी प्रशासनाकडून घेतलेली नाही। स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की प्रत्येक वेळी जीव मुठीत धरून या पुलावरून जावं लागतं, पण प्रशासन झोपेत आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। जिथे हा मंत्र ऐकू येतो तिथे समजून घ्यावं एखाद्या शुभ कार्याचा प्रारंभ होतोय आणि ते शुभ कार्य म्हणजेच गणेशोत्सवाचा आगाज। गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं एक सुंदर दृश्य। मूर्तिकारांच्या कुशल हातातून आकार घेणाऱ्या गणरायाच्या देखण्या मूर्ती ज्या भक्तांच्या मनात आणि आठवणीत कायमच कोरल्या जातात। नागपूर समयच्या कॅमेरा पर्सन रोशन वानखळे यांनी नागपूरच्या जरीपटकाव परिसरातील गणेश मूर्तींच्या दुकानांना भेट देत गणेश आगमनाच्या भक्तिमय तयारीचं सुंदर दर्शन घडवलं आहे। प्रत्येक मूर्ती एक भाव, एक आस्था आणि भगवान गणेशाशी जोडलेली एक भावना। गणेशोत्सव हा केवळ सण नाही, तो आहे आपल्या श्रद्धेचा उत्सव, प्रेम आणि बंधुभावाचं प्रतीक आणि आपल्या बाप्पांच्या अजून जवळ नेणारा एक आध्यात्मिक प्रवास। नाशिकच्या मालेगावमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे। एका वडिलांनी पारिवारिक वादातून आपल्या 4 वर्षाच्या मुलीला गिरणा नदीत फेकून दिलं आणि स्वतःही नदीत उडी घेतली। हा धक्कादायक प्रकार मालेगावच्या तेहरे फाटा भागातील गिरणा नदीच्या पुलावर घडला। नदीचा वेगवान प्रवाह पाहून दोघांची जीव धोक्यात आली, मात्र या कटू कहाणीत एक स्थानिक युवक नायक ठरला। त्याने भीती न बाळगता नदीत उडी घेतली आणि दोघांनाही वाचवलं। मुलगी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आली असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे, तर वडील पोलिसांच्या ताब्यात असून प्रकरणी तपास सुरू आहे। मालेगावमध्ये या घटनेने मोठा ठिणगी पेटवली आहे। एका बाजूने आई वडिलांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह, तर दुसऱ्या बाजूने मानवतेची जिवंत उदाहरणं। पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे। तर आजच्या मराठी बातमीपत्रामध्ये एवढंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा नागपूर समय सोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। नमस्कार।